जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी राम राया। अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले चुकतची गेले। अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले। हे जन हाती धरी दयाळा हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी राम राय। 10 पावसाळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्या शिवतरगाईमध्ये पावसाळ्यामध्ये माणूस भिजतो, तर तो जे काही लेखन करीत असेल ते सुख कसं राहील? इथे मात्र ती परिस्थिती नाही। इथे कडेने वाहते ती रामगंगा, ही रामगंगा जरी वाहत असली तरी ती वर्ण वाहते आणि खाली पोहोचते। तिच्या त्या तुषारांचा जलतुषारांचा संबंध ह्या घरीशी येत नाही। समर्थ रामदासांनी लिहिलेल्या ग्रंथाचे साक्षीदार असणाऱ्या शिवतरघळी जवळच एका नवीन घळीचा शोध लागला आहे। समर्थांचा प्रचलित असणारा दासबोध ग्रंथ हा या घळीतच लिहिला असल्याचं मत श्री अरविंदजी महाराजांनी व्यक्त केलंय। यावरती पाहूयात आमच्या प्रतिनिधीने घेतलेला हा खास आढावा। सह्याद्रीच्या पठारात वसलेल्या रायगड जिल्ह्यात रामदास स्वामींनी ज्या ठिकाणी दासबोध हा ग्रंथ लिहिला अशा गुहेचा शोध गुरुवारी अरविंद महाराज यांनी लावलेला आहे। या गुहेकडे जाताना अत्यंत बिकटीच्या अशा काट्याकुट्या रस्त्यातून जावं लागतं। आपण बघू शकतो अत्यंत छोटीशी अशी या ठिकाणी पायवाट आहे। या पायवाटेतून झाडातून रस्ता काढत त्या गुहेकडे जावं लागतं। एकंदरीत अर्धा किलोमीटर अशा प्रकारच्या डोंगर दऱ्यातून चालल्यावर ही गुहा आहे ती। चला तर मग विजयी झाला, हिंदवी स्वराज्य साकार झालं। लेकी सुना संत सज्जन गाई वासर सारे सारे आनंदले। हे राज्य व्हावे ही तो श्रीचीच इच्छा होती। संतांच्या स्वप्नाचा कल्पवृक्ष मोहरला। वनी आनंद भुवनी आनंद आनंदी आनंद वन भुवनी। या गुहेमध्ये समर्थांनी 22 वर्ष वास्तव्य केलं अशा गुहेचा शोध लावणारे अरविंदजी महाराज आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याकडूनच या गुहेबद्दल माहिती जाणून घेऊया। अरविंद महाराज, पहिला तर नेक्स्ट जनरेशन न्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत। मला सांगाल आपण किती वर्षांपासून या गुहेचा शोध लावला होता? आपण या गुहेचा शोध लावला किती वर्षांपासून या गुहेसाठी अभ्यास चालू होता आपला? या गुहेचा अभ्यास आमचा साधारणपणे 24 वर्षापासून चालू आहे। या जागेसंबंधी आमच्याकडे काही ग्रंथ मिळाले। समर्थ आणि समर्थ संप्रदाय असा सेतू माधव पगडींचा एक ग्रंथ आमच्या हातात सापडला। सखाराम कदम म्हणून आमचे विश्वस्त आहेत, त्यांनी तो त्यावेळेला माझ्या हातात दिला होता। त्याच्यामध्ये कल्याण स्वामी आणि समर्थ यांच्या भेटीचा उल्लेख कार्तिक वद्य प्रतिपदेचा आणि काही संवादाचा असा विषय होता। त्याच्यात समर्थ कल्याण स्वामींना आर्जव वृत्तीनं मागणं हा निस्पृहाचा धर्म नव्हे अशा प्रकारचं वक्तव्य करतात आणि कल्याण स्वामी तो प्रसंग त्यांच्या ठिकाणी ते लिहून ठेवतात। आमच्या डोक्यामध्ये असा विषय आला की कल्याण स्वामी आणि समर्थ जर या ठिकाणी भेटतात तर ही जागा कोणती आहे? मी या जागेचा इतिहासामध्ये आम्ही शोध घेतला। त्याचे जे 7/12चे उतारे आम्हाला सापडले, हे 7/12चे उतारे मठाचा माळ या नावाने सापडले। जर हा मठाचा माळ आहे तर हा मठ समर्थांचाच आहे हे निश्चित झालं। समर्थांच्या मठावरती आम्ही आणखीन शोध केला। त्यावेळेला त्या ठिकाणी 3 गुंठ्याचा एक चौथरा म्हणजे जोता, की ज्या जोत्यावरती समर्थ जांभळीच्या झाडाखाली संध्याकाळच्या वेळेला बसलेले होते आणि कल्याण स्वामी सातारहून छत्रपती शिवाजी राजांना औषध देऊन तब्येत बिघडली असताना त्या ठिकाणी भेटायला आले समर्थांना
समर्थांची त्यांची बोलाचाली झाली. इथपर्यंत आम्हाला पुरावा मिळाल्यानंतर आमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न निर्माण झाला की जर या ठिकाणी समर्थ आणि कल्याण स्वामींची भेट होती तर निश्चित ज्याला शिवथर घळ असं म्हणतात ही घळ इतक्या लांब असणं शक्य नाही. एक तर घळ तरी सत्य असली पाहिजे, नाही तर ही जागा तरी असत्य असली पाहिजे. आम्ही असं विचार करीत असताना आमच्या हातात आणखीन काही पुरावे सापडले. गिरधर स्वामी लिहितात, समर्थे पर्वती केले एक गुप्त सदन, प्रसंगे ठेवावया देवार्चन, सूर्यप्रकाश उदक सन्निध जाण, मार्ग सोपान करून जा. वरची घटना सुंदर मठाची आणि खालची गुहेची घटना या दोघांचा संदर्भ लावल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की गुहा इथे जवळपास कुठेतरी आहे. समर्थांचे एकूण सर्व ग्रंथ या गुहेमध्ये लिहिले गेलेले आहेत. समर्थांचं वास्तव्य या ठिकाणी जे 22 वर्ष झालं हे सगळे कागद मी माझ्या घरात तयार केलेले नाहीत. जे इतिहासकारांनी दाखवले आणि जे आम्ही शोधले ते आम्ही जपून ठेवलेले आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहावे, जगाने पाहावे, भारत देशाने पाहावे. आणि आम्ही केलेले हे जे संशोधन आहे हे अमान्य आणि मान्य हे कागद पाहून ठरवावं. या विशेष असं काय या गुहेमध्ये केलं गेलं? समर्थांनी कुठला महत्वाचा ग्रंथ या गुहेमध्ये लिहिला? महत्वाचा ग्रंथ या ठिकाणी समर्थांचा सगळ्यात महत्वाचा ग्रंथ आहे दासबोध. या ठिकाणी विशेष असा आहे की समर्थांचे भारतभर असणारे जेवढे जेवढे मठ आहेत त्या सर्व मठांना मठाधिपती आहे. पण या मठाचा मठाधिपती प्रत्यक्ष स्वतः समर्थ आहेत. याचं कारण असं की हे समर्थ संप्रदायाचं विद्यापीठ म्हणून आनंदवन भुवन या काव्यामध्ये म्हटले गेले. आनंदवन भुवन 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 आनंद उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया जप तप अनुष्ठाने आनंदवन भुवन आनंदवन भुवन 6 महिने तो धबधबा चालतो. आता देखील त्या धबधब्याला पाणी आहे. हा महिना जो आहे ना हा महिना पौष महिना आहे. पौष महिन्यात सुद्धा या धबधब्याला पाणी आहे. आत्ता याचं वर्णन असं केलंय, स्वर्गीची लोटली जेथे रामगंगा महानदी, तीर्थासी तुलना नाही आनंदवन. गंगा जशी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ना तसा हा धबधबा देखील उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतो, पण याला उगम नाही म्हणून लोटली असा शब्द वापरला. स्वर्गीची लोटली जेथे रामगंगा महानदी, तीर्थासी तुलना नाही आनंदवन भुवनी आनंद
की याच्यामध्ये जी काही वर्णनं रामदास स्वामींनी दिलेली आहेत ती सर्व वर्णनं इथं लागू आहे. ही घळ जी आम्हाला आता इथे या ठिकाणी सापडली त्याची वर्णन, इतिहासातली वर्णन, समाजातली वर्णन, त्याच्यानंतर तलाट्याकडे असणारे पुरावे, 7 ताराचे पुरावे, त्याच्याबरोबरचे असणारे सामाजिक पुरावे, हे तिन्ही प्रकारचे पुरावे आम्हाला ज्यावेळेला मिळाले त्यावेळेला आम्ही निश्चित केले की शिवथरघळी. प्रचलित शिवथरघळीत 10 वर्ष दासबोध लेखन कसं झालं असावं असे प्रश्न उपस्थित होतात, पण नव्या स्वयंभू शिवथरघळीनं या शंकेचं निरसन केलं आहे. आतमध्ये खूप अशी माती वगैरे होती. सुरुवातीला लोक यायला घाबरत होते तिथे, आतमध्ये कोल्हे वगैरे असेल म्हणून, पण ज्यावेळी त्यांनी स्वतःहून सुरुवात केली नंतर मग सगळे हळूहळू लोक यायला लागले. भगवान की जय मावली जगत गुरु तुकाराम महाराज स्वानंद सद्गुरु स्वामी गणेशनाथ, सद्गुरु स्वामी अरविंदनाथ महाराज की जय. वासुदेव हरी वासुदेव, जय जय रघुवीर समर्थ. अंतर हाताने असं मोजून दाखवा. 3 आहे दाखवा ना. हे बघ, 1 2 3. हा 1 2 2 हात भिंत, 3 हात दरवाजा. आता ही सगळं ओळखण्यात का किती माणसं असले ना, गडबड किती असले ना तरी ऐकलं. अरे सुनील, आम्ही काय बोलतो ऐकलं येते? ते ओरडतो कशाला? ओरडतो कशाला? वाजलेत किती सांग ना, वाजले किती सांग ना. आतून बोल, आतून बोल, आतून बोल, आतून.
सुनील, ते विचारते आहेत पाणी सापडलं का तुला? कुठं सापडलं? सापडलं कुठं? अरे पण कुठं सापडलं? आनंदवन भुवने आनंदवन भुवने आनंदवन भुवने आनंदवन भुवने आनंदवन येथून वाचती सर्वे सर्वत्र देखती सामर्थ्य काय बोलावे आनंदवन भुवन आनंदवन भुवन आनंदवन भुवन आनंदवन भुवन आनंदवन आनंदवन भुवन आनंदवन भुवन आनंदवन भुवन आनंदवन आनंदवन बुडाले सर्व ही पापी हिंदुस्थान बळावले हिंदुस्थान बळावले अभक्तांचा क्षय झाला आनंदवन भुवन आनंदवन भुवन आनंदवन भुवन आनंदवन भुवन आनंदवन भुवन आनंदवन भुवन आनंदवन अरे ही गुहा स्वर्गापेक्षा कमी नाही. भोरगावापासून अवघ्या 1.5 तासाच्या अंतरावर ही गुहा आहे. या गळीत पोहोचल्यावर सर्वात पहिल्यांदा जाणवते ती एक निराळीच ऊर्जा. एकंदरीत 70 फूट रुंद आणि धनुष्यबाणाच्या आकारात ही गुहा कोरली गेली आहे. रामदास पठाराच्या अगदी मधोमध कोरली गेलेली ही गुहा अत्यंत सुस्थितीत आहे. या गुहेत समर्थांची बसण्याची जागा आणि समर्थांचा देवारा पाहायला मिळतो. खालच्या बाजूला समर्थांचं पिण्याचं पाणी आहे. या पिण्याच्या पाण्याचं वर्णन समर्थ करतात. ग्रंथी जे वर्णिले मागे गुप्त गंगा महानदी तीर्थासी तुलना नाही आनंद वनभो. ही जी गुप्त गंगा आहे ना, ही गुप्त गंगा आम्ही शोधून काढली की या गुप्त गंगेवर 3 गावची लोक पाणी भरतात. एक कुंभारकोण, एक रामदास पठार आणि एक पडवी पठार. या तिन्ही गावच्या लोकांना हे जोपर्यंत नळ येत नव्हते तोपर्यंत या गुप्त गंगेने पाणी पुरवलेले. ही बांधलेली आहे, तिला पायऱ्या आहेत, ती बुजली होती. आम्ही सर्व मंडळींना हाताशी घेऊन तिचा शोध घेतला. आनंदवन भुवन आनंदवन भुवन आनंदवन भुवन आनंदवन भुवन आनंदवन भुवन आनंदवन भुवन
शोध लागला आहे. याच जिवंत गंगेतून समर्थ पाणी पित असावेत, याच गंगेचा उल्लेख समर्थांच्या दासबोधात आला आहे. आनंदवान भुवन आनंदवान भुवन आनंदवान भुवन आनंदवान भुवन आनंदवान भुवन आनंदवान एकंदरीत 22 वर्ष समर्थांनी ज्या गुहेमध्ये वास्तव्य केलं अशा गुहेचा शोध श्री अरविंद महाराज यांनी या ठिकाणी लावलेला आहे. या गुहेमध्ये समर्थांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला आहे आणि गणपतीची सुखकर्ता दुःखार्ता ही आरती याच ठिकाणी लिहिली गेली. या गुहेमध्ये आता दररोज शेकडो लोक येऊन या गुहेमध्ये भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम होतोय. निलेश खरमेरे सोबत मी प्रशांत विंचुरकर. नेक्स्ट. रायगड जिल्ह्यामध्ये समर्थांनी दासबोध जिथे लिहिला त्याचं एक दुसरं ठिकाण म्हणजे मूळ ठिकाण जे सापडलेलं आहे, त्यामुळे या अनेक शंकांचं उत्तर या एका घडीमुळे सहज उलगडलं जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व दासभक्तांनी या इथे येऊन या गडीचं दर्शन घ्यावं आणि याची सत्यता पडताळून पाहावी असंच म्हणता येईल. किरण बाथम, समय मुंबई, रायगड.